राम राम मंडळी, फक्त 3 सामानामध्ये इतकी भारी कुल्फी होती की तुम्हाला काय सांगू. कुल्फी बनवाया पाऊण पेला साखर, मुठभर भिजवलेलं बदाम आणि किसनाच्या गावचं म्हणजे गोकुळचं 1 लिटर दूध लागतं या बघा. पहिल्यांदा भगुलं गॅसावर ठेवून त्यामध्ये 2-3 चमचे साखर वतून इतळून घ्यायची. साखर इतळून व्हायच लाल व्हायला लागली म्हणजे त्यामध्ये लिटरभर दूध वतायचं. असं केल्यानं कुल्फीला लय भारी रंग येतो. मात्र लय साखर अशी इतळून लाल करून नाही घ्यायची, नाहीतर कुल्फी कडू होईल. मग दुधामध्ये उरलेली साखर, ओलीचं दूध घालून वाटलेली बदामाची पेस्ट वतून अर्ध्या परीस कमी होईस तर दूध आटवून घ्यायचं. मक्याचं गव्हाचं कंतबी पीठ घालायचं नाही यामध्ये. दूध आटल्यावर ना बघा किती भारी रंग आलाय. दूध आटवाया बारीक गॅसावर 40 ते 45 मिनिटं लागतात बघा. आटलेलं दूध गार झाल्यावर ना ओलीचं दूध मिक्सरमध्ये फिरवून मग कुल्फीच्या साच्यामध्ये भरून वरनं जर्मनचा पेपर लावून मधनं सुरीनं चीर देऊन त्यामध्ये कांडी खुपसून समद कुल्फीचं साचं फ्रीजमध्ये बर्फाच्या कप्प्यामध्ये 7-8 तास ठेवायचं. आणि जर तुमचं फ्रीज माझ्या फ्रीजवानी लय जुना असेल तर कुल्फी कप्प्यामध्ये ठेवल्यावर ना त्या कप्प्याचा गारपणा वाढवायचा. नाहीतर 4 दिवस कुल्फी ठेवली तरी बी बनायची नाही बघा. 7-8 तासानं गारटलेलं कुल्फीचं साचं बाहेर काढून त्यामधनं काढलेली गारगार कुल्फी खाऊन आत्मा शांत झाल्यावर ना ठेंग्याचं बटन बी दाबायचं.